श्री स्वामी समर्थ। मी जे दत्त महाराजांची मूर्ती घेऊन आलेले, त्यावर मी काल अभिषेक वगैरे केला। स्वामींची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती, सगळ्या देवांना मी अभिषेक केलेला, पण दत्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करतानाचा मी व्हिडिओ बनवला होता। पूर्ण व्हिडिओ बनवताना पूजा वगैरे करताना डिस्टर्ब होतं म्हणून मी नाही केला, फक्त दत्त महाराजांचा। कारण घरी कोण नसतं सकाळी, कामावर वगैरे मुलं कॉलेजला जात असल्यामुळं माझा मीच केलेला आहे आणि त्यात व्हिडिओ थोडासाच बनवला। मला तुम्हाला लिखित नामजप कसा करायचा असतो तो सांगणार आहे। म्हणजे की लिखित नामजप करत असताना स्वामींचा आपल्याला एक अक्कलकोटमध्ये जर गेला तर तुम्हाला ते आपल्याला ती वही मिळते, म्हणजे नामजप करण्यासाठी। ती वही मध्ये सगळं आखून वगैरे दिलेलं असतं, त्यात आपण नामजप करायचा असतो। मग तो करत असताना आपल्याला विटाळ जरी आला असेल तर आपण तो जप थांबवायचा नाही, करायचा। नॉनव्हेज वगैरे खाऊन अजिबात नामजप करायचा नाही। रोजच्या रोज आपण जितका नाम करणं म्हणजे जप करणार 108 वेळा वगैरे, 108 वेळा हा मिनिमम करायचाच। तुम्हाला 1000 जप दिवसभरात जर जमत असेल तर दिवसातून 3 वेळा करू शकता। कमीत कमी तुम्ही एक पान म्हणजे एका पानावर 108 वेळा जप हा होतोच, त्यामुळे 108 वेळा तरी आपण करू शकतो। दुसरं म्हणजे त्याच वहीत करायला पाहिजेत असं पण काही नाही, आपण साधी वही जरी घेतली आणि त्यात आखून वगैरे व्यवस्थित जप केला तरी पण चालतोय। माझ्याकडे पण म्हणजे ती वही नाही आहे, जी मी अक्कलकोटवरनं आणलेली वगैरे नाही आहे। घरीच मी वही आणलेली आहे 200 पेजेस, त्यामध्येच मी जप करत असतो। मी तो जप कसा करतो किंवा कशा पद्धतीने लिहित असतो तो मी वही टाकलेली आहे, त्यावरती व्हिडिओ बघा तुम्ही सुद्धा रोज अशा पद्धतीनं लिखित नामजप केला तरी चालेल। कारण आपल्याला देवासमोर बसून तेवढा वेळ पण मिळाला पाहिजेत। आपण देवासमोर जरी नाही बसलो, समजा खुर्चीत बसून जरी व्यवस्थित जप लिहिला एक पान जरी तरी पण चालतं, म्हणजे ती एक सवय लागून जाते आपल्याला। रोजच्या रोज एक पान तरी आपण हा जप केला तर आपल्याला खूप छान वाटतंय। इतकंच की जप करायला बसताना आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवून वगैरे आवरून बसायचं। जप ज्या वेळी आपण जप करणार त्यावेळी आपण हातपाय धुवूनच बसायचं। समजा तुम्ही दिवसातून 3 वेळा करणार आहे तर 3ही वेळा तुम्ही हातपाय धुवूनच जप करायला बसायचं। कारण ते लिहिल्यानंतर जे मनाला आपल्याला छान वाटते ते बाकी म्हणजे आपण असा जरी जप केला तर ते माळ घेऊन जप करताना तो एक भाव असतो तो, आणि आपण स्वतः जे लिहून नामस्मरण करत करत तो त्याचा अनुभव तो पण खूप वेगळा असतो। जप आपण हा घरी बसून जरी केला तरी चालतोय, कामावर जरी बसून केला तरी चालतो। म्हणजे प्रत्येकांनाच वेळ मिळेल देवासमोर बसूनच आपल्याला जप करायला मिळेल असं नसतं। आपण कुठंही बसून कुठल्याही ठिकाणी तो नामजप लिखित करू शकतोय। समजा नामजप लिहून वही पूर्ण झाली तर ते वहीचं काय करायचं, एकतर आपण आपल्या कपाटामध्ये ठेवू शकतोय किंवा आपण अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर वटवृक्ष जिथं आहे तिथं आपण ती वही जमा करू शकतोय। आणि नाहीतर तुमच्या इथं जर कुठला मठ असेल आणि तिथं जर या नामस्मरणाच्या वही जमा करून घेत असतील तिथंसुद्धा तुम्ही ती जमा करू शकताय। आणि नाहीच तर तुम्ही तुमच्याजवळ सुद्धा कपाटात ठेवू शकता। जसा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तसा तुम्ही जप करू शकता। समजा एक कॉलमच तुम्हाला जर जप करायला मिळाला, 108 वेळा नाही मिळाला तर जेवढा वेळ तुम्हाला करता येतो तेवढा वेळ तुम्ही करू शकता। थोड्या वेळाने पुन्हा तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर पुन्हा तुम्ही ते पूर्ण करू शकता। हे अशा पद्धतीनं मी जपमध्ये वहीमध्ये असा जप करत असतो। माझ्याकडे साधीच वही आहे आणि ही वही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एक देवाऱ्याच्या खाली व्यवस्थित पिशवीत घालून वही ठेवू शकता किंवा कपाटामध्ये व्यवस्थित ठेवू शकता किंवा मठात द्या किंवा अक्कलकोटमध्ये गेला तुम्ही तर अक्कलकोटमध्ये तुम्ही देऊ शकता। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। श्री स्वामी समर्थ।